पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. अर्थात या ऑपरेशनमुळे पाकिस्तानचा चांगलाच धुव्वा उडाला. पण जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं तेव्हापासून काही गोष्टींची कुजबूज सुरू होती. महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल विदेशी मीडिया देखील सातत्यानं बोलत होती, पण भारतामध्ये मात्र कुणीही उघडपणे बोलत नव्हतं. पण आता या गोष्टींबद्दल अत्यंत महत्त्वाचे एक अपडेट आता समोर आलेले दिसते. कारण पहिल्यांदाच भारतीय लष्कराकडून कोणीतरी पुढे येऊन गोष्टींबद्दल बोललेलं आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या त्या 87 तासांच्या लष्करी मोहिमेत भारताच्या फायटर जेटचं नुकसान झालेलं होतं, हे आता स्पष्ट झालंय. पण ते किती नुकसान झालेलं आहे, त्याचा आकडा काय आहे, नेमकं आत्ताची गोष्ट समोर कशी आली, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. भारताच्या फायटर जेटचं नुकसान झालेलं होतं, ही बाब पहिल्यांदाच कुठल्या तरी लष्करी अधिकाऱ्यानं जाहीरपणे कबूल केली आहे. विशेष म्हणजे हे लष्करी अधिकारी कुणी साधे सुधे नाहीत, तर लष्कराचे टॉप कमांडर असून ते CDS आहेत. सिंगापूरमध्ये शिंगराला डायलॉग नावाचा एक कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये दोन महत्त्वाच्या वृत्तसंस्थांनी काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना काही महत्त्वाची उत्तरं देखील मिळाली आहेत. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट कबूल करण्यात आली की या ऑपरेशन सिंदूरमध्ये जी 87 तासांची मोहीम होती त्याच्यामध्ये भारताच्या फायटर जेट्सचं नुकसान झालेलं आहे. खरं तर जे फायटर जेट्स नेमके कुठले होते, ते राफेल होतं की मग ते मिग होतं की ते सुखई होतं, याच्याबद्दल अजून थेटपणे कोणीही सांगितलेलं नाहीये. पण जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर पार पडलं तेव्हापासून सारखी या गोष्टीची चर्चा सुरू होती. म्हणजे 6 आणि 7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू झालेलं होतं आणि देशातल्या द हिंदू या अत्यंत प्रतिष्ठित दैनिकाच्या विजेता सिंग नावाच्या एका पत्रकार आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या संदर्भात एक बातमी दिली होती. ती तेव्हा नाकारण्यात आली. विशेष म्हणजे टीकेचं धनी त्यांना व्हावं लागलं होतं. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली. पण तेव्हा विजेता सिंग यांनी जे सांगितलं होतं त्याच गोष्टीवर आज देशाच्या लष्कराचे सर्वात मोठे अधिकारी अनिल चौहान यांनी शिक्कामोर्तब केले. अर्थात त्यांनी याबद्दल वक्तव्य केल्यावर त्यांच्या बाबतीत देखील लोक नाराजी व्यक्त करत आहेत. आय थिंक व्हॉट इज इम्पॉर्टंट इज नॉट द जेट बिंग डाऊन बट दे विल डाऊन. आता इथं दे हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण जर एकापेक्षा जास्त होते असा त्याचा अर्थ निघतो. पुढे ते असं म्हणतात की गुड पार्टीज वी आर एबल टू अंडरस्टँड द टॅक्टिकल मिस्टेक अँड रेक्टिफाईड इट. म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली बाब ही झाली की आम्हाला आपण नेमकं कुठं कमी पडतो हे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही तातडीने रिस्पॉन्स दिला. पुढे याच मुलाखतीमध्ये रिपोर्टरने लगेच दुसरा प्रश्न विचारला होता की पाकिस्तानचं म्हणणं आहे की त्यांनी भारताचे 6 जेट पाडले. त्याच्यावरती मात्र CDS स्पष्टपणे सांगतात ते इनकरेक्ट आहे, एकदम चुकीचं आहे. म्हणजे यातून काही गोष्टी बिटवीन द लाईन समजून घ्याव्या लागतील. म्हणजे एकतर भारताच्या फायटर जेटचं नुकसान झालं आणि पाकिस्ताननं भारताचं फायटर जेट पाडलं, त्याबद्दलची एक कबुली अनिल चौहान यांनी दिली. त्यात ते दे हा शब्द वापरतात, पण सोबतच पाकिस्तानचं 6 विमान पाडल्याचा दावा खोटा ठरवतात. म्हणजे कदाचित नुकसान झालं असावं, पण पाकिस्तान सांगते तितकं ते नुकसान नाहीये. आता जेव्हापासून हे ऑपरेशन पार पडलं तेव्हापासून दावे पाकिस्तानने खूप केलेले होते. म्हणजे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शरीफ हे तिकडे सांगत होते की आम्ही 6 फायटर जेट पाडलेले आहेत, ज्यामध्ये 3 राफेलचा समावेश आहे, त्याच्यानंतर 2 मिग आहेत आणि 1 सुखोई आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याबद्दल भारताकडून कुठल्याही पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला गेला नव्हता. आपल्या लक्षात असेल की 11 मेला एक पत्रकार परिषद तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांची झालेली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये एअरफोर्सचे वरिष्ठ अधिकारी भारतीयांना सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की भारताच्या फायटर जेटचं नुकसान झालेलं आहे का. आणि तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की कुठल्याही ऑपरेशनमध्ये असे लॉसेस होत राहतात, त्याला फार महत्त्व द्यायचं नसतं. याच्यापेक्षा आम्ही आमचं टार्गेट अचीव्ह केलं आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आमचे सगळे पायलट जे आहेत ते सुखरूप परतले आहेत, असं तेच म्हणाले होते. आता नंतर ऑपरेशन सिंदूर सुरू झालेलं होतं तेव्हा 87 तासानंतर अचानकपणे ते का बंद झालं, अमेरिकेच्या दबावाने ते बंद झालं का, अमेरिकेने त्याच्यामध्ये व्यापाराच्या डीलचं काही आमिष दाखवलेलं होतं का, याबद्दलची विधानं तर सातत्याने चालू आहेतच. पण ज्या गोष्टीची आजवर जाहीरपणे कबुली दिलेली नव्हती, मात्र आम्ही पाकिस्तानच्या अगदी 300 किलोमीटर आतमध्ये सुद्धा काही टार्गेट जे आहे ते हिट करू शकलो. अगदी पाकिस्तानचे महत्त्वाचे हवाई तळ आहे जे इस्लामाबाद शेजारी आहे, त्या हवाई तळावरती सुद्धा आम्ही टार्गेट केलं होतं, हे सुद्धा त्यांच्यामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानने जी शस्त्रे वापरली ती बऱ्यापैकी चीनने दिलेली होती. आता जर आपली विमानं पडली असेल किंवा आपलं नुकसान झालं असेल तर पाकिस्तानच्या कोणत्या शस्त्राने झालं आणि कशा पद्धतीने झालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच पाकिस्तान अगोदर एखादी गोष्ट नाकारतो आणि नंतर त्या गोष्टीचे पुरावे पुढे आले तर मात्र पाकिस्तानला मान खाली घालावी लागते. तसं भारताच्या बाबतीत होऊ नये हा देखील महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असू शकतो.
अर्थातच भारतीय सैन्याने कमाल काम केले, अगदी 300 किलोमीटर आतमध्ये घुसून हल्ले केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण सोबतच जे नुकसान झालं ते देखील सांगणं गरजेचं होतं, असा देखील एक मतप्रवाह आहे. आता तुमच्या मतानुसार झालेलं हे नुकसान सांगायला हवं होतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.